नमस्कार, श्री स्वामी समर्थ. बाप माझा पत्रकार चॅनलमध्ये मी गीतांजली सज्जन गुड्डे आपल्या सर्व स्वागत आहे. स्वामी आहेत, इकडे दत्तगुरू आणि इकडे आहे साईबाबा, इकडे आहे व्यंकटरमणा म्हणजे बालाजी. आणि उद्या आहे गुरुवार. इथे बाटाची चप्पल खूप महाग आहेत पण आहेत छान क्वालिटीच्या. उद्या गुरुवार आहे तर मी सर्वांना उद्याचं गुरुवारचा आता शुभ गुरुवार म्हणते. ॲक्च्युली कालच माझं दाताचं कॅप निघालेलं होतं. इकडे कॅप बसवलेलं होतं आणि ते निघून पडलेलं. आणि जेव्हा मला त्रास होऊ लागलं तर एकाच बाजूने जेवायला त्रास होतं आणि मग यांना मी कालच सांगितलं तर ते लांब लांब त्यांचं काम असतं, त्यांना वेळ नाही मिळत. तर आज तरी लवकर यावं अशी माझी इच्छा होती. ते म्हणले होते मलाच जा. तर मी त्यांना म्हणाली की मग मी लग्न करून काय फायदा, तुम्ही सोबत येतच नाही. इथे लेकरं असतीलच म्हणले. मी चालत चालत निघाले. हे काहीच आहे ते खात आहे. इथं A1 कच्ची दाबेलीमध्ये कच्ची दाबेली खातात आणि इकडूनच फ्रूट पितात, इकडून कच्ची दाबेली खातात तिकडे. आणि नको, मला वडापाव खायचा. तर बाहेरचं कधीतरी खातो, तर जास्त खात नाही. ह्याने ट्युशनवरनं आले आणि ह्याने कामावरनं आले आणि मग मी नाही ते कॅप उद्या दाखवतात म्हणले. त्यांनी त्या आज्यांनी बसवून माझं त्या डॉक्टरना एवढंच लवकर एप्रिलमध्ये बसवलेलं कॅप आहे तर इतक्या लवकर कसं काय निघालं ते दाखवतो म्हणले. ते त्यांच्या दवाखान्यात बाहेरचे डॉक्टर आणि मग त्यांना दाखवून उद्या 11पर्यंत यायला सांगितलं. सकाळी डॉक्टर 11 वाजता येतात. लोकांना जायची गर्दी असती खूपच घरी. सकाळी बातम्या बघितली होती. एक 6 वर्ष त्यांचं प्रेम प्रकरण होतं म्हण आणि गेली 6 वर्षात प्रेम प्रकरण. ते काय तू यांच्याशी बोलते त्याच्यासोबत संशयास्पद मुळे त्यांनी काय पाना घातला डोक्यात तिच्या आणि रस्त्यात मारून तिचं एक सारखं मारला म्हण आणि कुणीच वाचवायला नव्हते म्हण. तर आपल्या शिवाजी महाराजांसारख्या आधीचे मावळे कसे होते आणि आताच्या माणसांना काय झालं, माणुसकीच कुठेतरी हरपलेलं आहे असं वाटतं. तर इतकं माणूस तो जनावराच्या रूपात असताना कोणीही त्याला शांत करू शकले नाही. सगळे जो तो त्याचं शूटिंग काढत होते पण त्या स्त्रीला बहिणीच्या रूपात कुणी मानलं नाही आणि तिला वाचवण्यासाठी दवाखान्यात न्यावं असं कुणाला नाही वाटलं. ही फार लज्जास्पद गोष्ट होती. तर तुम्हाला यावर काय वाटतं? जे स्वामी भक्त आहेत तिथे असलं असतं तर नक्कीच तिला काहीतरी केले असते, वाचलं असतं याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा या गोष्टीला तुम्हाला काय वाटतंय. आणि श्री स्वामी समर्थ लिहायला पण विसरत जाऊ नका कमेंटमध्ये. तुम्हाला पैंजणचा आवाज येत आहे का स्वामी भक्तांनो? मी माझ्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये आलेली SM जोशी. 9:15 वाजता रात्रीचे. ॲक्च्युली वॉशरूमला आलतो. दीदीला पैंजणचा आवाज येत आहे. दीदी घाबरत आहे. वरनं आवाज येत आहे तिला पैंजणचा. मला बी आवाज येतच आहे पण तुम्हाला आवाज येत आहे का? सलग आवाज येते पण आता वर जाऊन बघायला उगाच शानपणा नको, कारण की गाडी बंद पडलेली आहे. गाडीने काम काढलेलं आहे. तो जीवनावर गाणं लिहिलेलं आहे कोणीतरी. इथं कोरोनावर, इथं जर्नी ऑफ लाईफवर. आणि गाडी परवा तर मध्ये तर खर्च काढलंच होतं. इथं आमचं आहे ऑडिओ हॉल का ऑडिओ हॉल हे बघा. SM जोशी कॉलेज इथून मस्त बनवले. तर ते हे आहे अगर रात
रातकिड्याचा वगैरे आवाज आहे का काय? रातकिड्याचा आवाज असं नसतोय. बरं इकडून चल बाळा. रातकिड्यांचा वगैरे आवाज असेल बाळा पैंजण प्रमाणे. त्यांनी फोन केले तर त्या ह्यांना गॅरेजवाल्यांना फोन केलेले आहेत. राजमाता जिजाऊ यांची स्मृती होती कालच वाटतं. हे बघा बोर्ड पशी लावलेलं आहे. 9:15 वाजलेत रात्रीचे बघा. आणि आमच्या इकडे लॅब पण खूप छान आहे. गॅरेजवाल्याला की नाही मला भाजीपाला घ्यायचे. आणि चला दीदीने आज स्कूलचं ड्रेसेस नाही काढली कारण की चांगलंच होतं, स्वच्छच होतं. आणि मी त्याच ड्रेसवर एकतर IT कंटाळून आलं की लगेचच बेडवर पडती. आणि मग मी तिला झोपून देते. लगेचच तोंडात धुवून शुभम करते करून. अजून नाही आला वाटतं तो माणूस. लगेचच फ्रेश होऊन मग ते मिल्क वगैरे पिऊन मग जायला लावते. लगेचच 8पर्यंत ती जाती. चला सकाळचं ट्युशन घेऊ शकते म्हणते. हे बघा रस्ता पार कर नीट. काहीतरी काय वायर वगैरे झालं. काय झालंय? काय झालंय? मेकॅनिकल ज्यांना त्याचं ज्ञान असतं. चला मी भाजी घेते. चल हे बघा 5:56 झाले आता. ॲम्ब्युलन्स झाला आहे तर कोणाला यायला पण जाईल. इकडे सगळं लाईन लागली तिकडे लांब पण. काहीच कळलं नाही लोकांना कसं जायचं. ही गाडी मध्ये हालता आलेलं आहे. दर्शन झालं आहे माझं देवाचं. बारीक पाऊस पडत आहे. हे बघा तर गाडी किती मोठी लट आहे आणि त्यामुळंच हे बघा. तर उद्यासाठी तुमचं शॉपिंग झालं नसेल तर शॉपिंग करून घ्या. उद्या वटपौर्णिमा आहे. तर गहू लागतं आहे, पीस लागतं आणि आंबे, दोरी, झाडाला लाळ, अजून ओटी सामान. आणि तुमच्याकडे अजून काय असतं बघा. पोळ्याचं नैवेद्य असतं तर तुमच्याकडे काय असतं बघा. आणि मला जे लागतं आहे ते सांगितलं मी. गहू, पीस, आंबे आणि दोरा. झाडाला जो दूध घालण्याचं तेवढा दूध द्यायचं. आणि सर्वात प्रथम म्हणजे तुपाचं दिवा न्यायला विसरायचं नाही. उदबत्ती किंवा कापूर, तुपाचा दिवा. चला एक लाईक करत जावा. आणि जे चॅनलवर पहिल्यांदा ते सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थामध्ये आम्हाला चांगले विचार द्या. आमच्या पुढे सेवा करून घ्या. आम्हाला सुखी समाधान आरोग्य मला चांगलं शिकतात. तुमचे नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय स्वामी समर्थ.